वेलकम टू भाकरी टू ब्राउनी. आज आपण करणार आहोत तोंडात विरघळणारे अतिशय चविष्ट आणि तरीही सुपर हेल्दी असे दही के कबाब, म्हणजेच आपल्या चक्क्यापासून केलेले कबाब. मी ते शॅलो फ्राय करते तव्यावर, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, अप्पे पात्रात करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता. त्याच्याबरोबर भरपूर सॅलड सर्व केलं तर इट्स अ व्हेरी हेल्दी मील ऑप्शन. इट्स अ मील बाय इटसेल्फ. सो आज करूयात दही के कबाब. आपले कबाब करण्यासाठी आपण चक्का घेऊयात. साधारण 1.5 कप हंग कर्ड आहे. त्याचं प्रोटीन आणि क्रीमी नेचर वाढवण्यासाठी अर्धा कप घरी केलेलं पनीर घातलं आहे. हा एक चीज क्यूब आहे, तो मी किसून घेणार आहे. बारीक चिरलेला कांदा, किसलेलं चीज, चिरलेली कोथिंबीर, ब्लॅक पेपर पावडर, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी वेलची पावडर आणि याला बाइंडिंग एजंट म्हणून मी बेसन घालणार आहे. हे बेसन मी कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा गेलेला आहे. मी हे सगळं एकदा नीट कालवून घेते. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी पिठी साखर. आता हे आपलं बेसिक मिक्सचर तयार आहे. याच्यामध्ये आता आपण सगळ्या रंगाच्या कॅप्सिकम, गाजर, आपल्याला त्याचं फायबर त्यातलं वाढवायचं असेल तर आपण हे सगळं घालू शकतो. पण मी ह्यातलं थोडंसं प्लेन काढून ठेवणार आहे, कारण घरात सगळ्यांनाच त्या भाज्या आवडतात असं नाही. आणि बारीक चिरलेली सिमला मिरची. आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पोर्शन एकसारखा यावा म्हणून मी ह्या डावाची मदत घेतली आहे. याने आपण याला कबाब छोटे छोटे असे करून घेऊ. तोवर आपण ब्रेड क्रम्ब करून घेऊ. आता या तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आपले हे कबाब आपण ह्या ब्रेड क्रम्बवर घोळवूयात आणि इथे भाजायला ठेवूयात. आता मध्यम आचेवरती आपण हे सावकाश भाजून घेऊयात. आता आपण हे सगळे उलटून घेऊ. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा अतिशय छान लाल आणि कुरकुरीत झालेत हे. असे आपले हे कबाब रेडी आहेत. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.